शरद पवारांचं हेलिकॉप्टर टेक ऑफ घेताना दोनदा खाली उतरवलं। चिपळूणमधील कार्यक्रमावरून परत जाताना घडली घटना। ओव्हरलोड झाल्यामुळे हेलिकॉप्टर उडण्यास अडचण, एका व्यक्तीला खाली उतरवल्यानंतर सुरक्षित टेक ऑफ। नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम अजूनही रखडलेलंच। प्रतीक्षेची 8 वर्ष पूर्ण, अजून किती? मंदिर ट्रस्टकडून फलकावर लिहित सवाल उपस्थित। दौंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये विष्णू मोरेंच्या 3 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता। या घटनेचा पाठपुरावा करून आमदार राहुल कुल यांनी विष्णू मोरेंना शासनाकडून 25 लाखांची मदत मिळवून दिली। नाशिक जिल्हा रुग्णालयातून 5 दिवसांच्या बाळाच्या चोरीचं प्रकरण। बाळ होत नसल्यामुळे उच्च शिक्षित महिलेनं बाळाची चोरी केली। पोलीस तपासामध्ये धक्कादायक बाब समोर। अहिल्यानगर शहरामध्ये चालत्या गाडीला आग। नगर दौंड रोडवरील VRD जवळची घटना। आगीमध्ये 4 चाकी जळून खाक। अलिबागमधील कारले, खंडाळे, नेहोली, वेशवी, वाडगाव अशा अनेक गावांमध्ये पांढरा कांदा पिकाची लागवड। कांद्याच्या लागवडीमधून लाखोंची उलाढाल। भारताच्या मेट्रोनं गाठला 1000 किलोमीटरचा पल्ला। मेट्रोचं सर्वात मोठं नेटवर्क असलेला भारत बनला 3रा देश। भारतामध्ये 11 राज्यातल्या 23 शहरांमध्ये मेट्रोची सेवा। रिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करणार। मार्चपर्यंत RBIचं 50 टन सोने खरेदीचं उद्दिष्ट। सोन्यातील गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरत असल्यामुळे निर्णय। भारतानं 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली। 5व्या कसोटीमध्ये 6 गडी राखून भारताचा पराभव। 3 बाद 58 वरून ऑस्ट्रेलियानं गाठलं 162 धावांचं आव्हान। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।